2014 नंतर काही गोष्टी प्राप्त झाल्यावर काही गोष्टी मिळायच्या, लोकांचे प्रश्न सोडवले गेले पाहिजे होते, तिथे दुर्लक्ष झालं। मी आमदार झाल्यावर 1 रुपयाही पक्षाने मागितला नाही असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत। माझ्यासारखा अपवाद वगळला तर बाकी ठिकाणी गोष्टी घडत होत्या असंही गोऱ्हे यांनी म्हटलं। संमेलनाच्या असे घडलो आम्ही या परिसंवादामध्ये आपण एक वक्तव्य केलं की 2 मर्सिडीज गाड्या दिल्याच्या नंतर 1 पद मिळायचं असं आपण उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात बोलला। मी असं बोलले की काही लोकांना सातत्याने काही ना काही अशा लोकांकडून घेणं हे सुरू झालं आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळेला त्यांचं पक्ष संघटनेवरती लक्ष होतं। मुद्दा हा आहे की नंतरच्या काळामध्ये विशेषतः 2014 नंतर आणि खास करून 2019 नंतर ज्या प्रमाणामध्ये कामासाठी लोकांना भेटायला पाहिजे होतं त्या आमदारांची जशी कामं व्हायला पाहिजे होती ती कामं होईनाशी झाली आणि काही गोष्टी प्राप्त झाल्या की काही गोष्टी मिळत होत्या, म्हणजे संदर्भामधलं ते उदाहरण होतं। त्याच्यामुळे मूळ मुद्दा असा आहे की लोकांना भेटलं गेलं पाहिजे, त्यांचे प्रश्न सोडवले गेले पाहिजेत, याच्याकडे थोडं पक्षाचं दुर्लक्ष व्हायला लागलं असं माझं म्हणणं आहे। तर या वक्तव्याचा बद्दल संजय राऊत यांनी असं म्हटलंय की तुम्हाला 4 वेळेस आमदारपद दिलं, मग त्याच्या 8 गाड्या ज्या आहेत त्या मर्सिडीज गाड्याच्या पावत्या कुठे आहेत? नाही, मुळामध्ये असं आहे की संजय राऊत साहेबांनी काही वेळेला तर मला आमदारकी मिळावी म्हणूनच प्रयत्न केलेले आहेत। त्यामुळे त्यांना जे म्हणतायत ते एक आहे की मी काहीच दिलं नाही ना, मी एकदाही आमदार झाल्यावरती मला 1 रुपयासुद्धा पक्षाने मागितला नाही। त्याबद्दल बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब यांची मी ऋणी आहे। माझ्याकडून पैशाचे व्यवहार केले नाही कारण मी पैशाचे व्यवहारच करत नव्हते, त्यांना पूर्ण माहिती होतं की अशा पद्धतीने नाही आहे। पण माझ्यासारखे काही अपवाद सोडले थोडेसे तर बाकीच्या ठिकाणी या गोष्टी घडत होत्या, हे आजसुद्धा अनेक ठिकाणचे लोक सांगतात। उद्धव ठाकरे पण असं म्हणतात की ओ गई गुजरे लोक है, त्यांना राजकारण करू द्या, त्यांचं चांगलं होऊ द्या असं वक्तव्य त्यांनी केलंय। मला असं वाटतं साहेबांना अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया द्यायला आवडतच नाही। पूर्वी पण त्यांनी कधी असं साधारणपणे ज्याला आपण म्हणू की कुठल्याही प्रतिक्रियेवरती प्रतिक्रिया देणं टाळलेलंच आहे। ते एक सुसंस्कृत नेते आहेत उद्धवसाहेब व्यक्ती म्हणून, फक्त वेळेचं त्यांचं नियोजन न झाल्यामुळे पक्षाचं खूप नुकसान झालं असं आमचं म्हणणं आहे आणि हे तुम्ही कार्यपद्धती बदला यासाठी मी खूप वेळेला प्रयत्न केलेले आहेत, पण ते झालं नाही असं वाटतं मला। कॅमेरामॅन राकेश कुमार सोबत लक्ष्मण जाधव, TVNine मराठी, दिल्ली।